मकान या मूलभूत सुविधापासून तुम्ही अजून देखील अलिप्त ठेवलेला आहे, वंचित ठेवलेला आहे। या देशामध्ये ज्यावेळी मोदींचं सरकार आलं त्यावेळी या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, आर्थिक विकासामध्ये आणि मेन म्हणजे या देशाचं नाव जागतिक पटलावरती मोदी साहेबांनी 5व्या क्रमांकावरती आणलं। या देशामध्ये काँग्रेसचं 60 वर्षाचं सरकार होतं, परंतु या देशाचा पंतप्रधान जर देशाच्या बाहेर जगामध्ये कुठे गेला तर त्याची बातमी मुळीच येत नव्हती। परंतु 10 वर्षापूर्वी नरेंद्र मोदी साहेबांनी या देशाचा कारभार हातामध्ये घेतला आणि संपूर्ण जगाच्या पटलावरती भारताला एक सन्मान मिळाला। अशा या पंतप्रधानाला आपण बदलायचं का, अशा पद्धतीची भूमिका आपण या ठिकाणी घेण्यासाठी उपस्थित राहिलेलो आहोत। मित्रांनो, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिश्रम करून या देशातील नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला, हा मतदानाचा अधिकार न देण्यासाठी काँग्रेसने त्यावेळी पुरेपूर प्रयत्न केला होता। या देशातील मतदानाचा अधिकार हा जमीनदार, धनिक आणि शिकलेल्या वर्गांना देण्याचा अधिकार हा काँग्रेसवाले पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी केला होता। परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत परिश्रम करून, अभ्यास करून या देशामधील गरीब जनतेला, धनिक जनतेला, कामगार जनतेला, कष्टकरी जनतेला मतदानाचा अधिकार मिळवून दिला। आणि ज्यावेळी बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार मिळवून दिला त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर अत्यंत खुश होते। आणि त्यावेळी संसदच्या बाहेर काँग्रेसचे उद्योगपती कृपलानी बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाले की बाबासाहेब आंबेडकर तुम्ही आज लय खुश आहात। त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, यापुढे या देशाचा राजा राणीच्या पोटातून निर्माण होणार नाही, तर या देशाचा राजा बॅलेट पेपर मधून निर्माण होणार आहे।